नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहे। अखेर जी ओढ लागलेली होती 9व्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या दिवशी जमा होणार आहे, सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि तीच अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट घेऊन आलेलो आहोत। चला तर जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी कधीपर्यंत हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 9व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। सर्व शेतकऱ्यांना ओढ लागली होती की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आला आणि त्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला होता, परंतु आता 23वा हप्ता आणि 9वा हप्ता एकाच दिवशी एकत्रितरित्या वितरण करणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी गिफ्ट अखेर जाहीर झालेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या मार्फत 2000 रुपयांचं गिफ्ट आणि पीएम किसान योजनेच्या मार्फत 2000 रुपयांचं गिफ्ट, अशा पद्धतीने टोटली 4000 रुपये आता एकत्रितरित्या शासनानं द्यायचं ठरवलेलं आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता अशा पद्धतीने दोनही हप्ते आता एकत्रितरित्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार असल्याची माहिती समोर येत आहे। आणि हे येण्यासाठी काय करावं लागणार आहे, काय केल्यानंतर हे पैसे जमा होणार आहेत, 4000 रुपये येण्यासाठी कोणते 3 नवीन नियम लावलेले आहेत, शासनाकडून महत्त्वाच्या अपडेट आलेले आहेत। 3 नवीन नियम लावलेले आहेत आणि त्या 3 नवीन नियम ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण केलेले असतील त्याच शेतकऱ्यांना हे 4000 रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे 3 नियम जाणून घेणं गरजेचं आहे। कोणत्या जिल्ह्यात कधी वितरण होणार आहे, कोणत्या बँकेला प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे, पहिल्या टप्प्यात कोणत्या शेतकऱ्यांची नावे आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत, सर्व काही डिटेल माहिती आणि तारीख तर आपण सांगणारच आहोत। कोणत्या दिवशी जमा होणार, सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायलाच भेटणार आहे। काळजी करण्याची गरज नाही, परंतु काय केल्यानंतर हे पैसे जमा होणार आहेत, अन्यथा तुमचा लाभ हा रोखला जाऊ सुद्धा शकतो। त्यामुळे 3 जे नियम आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत। कोणते 3 नियम शासनानं जाहीर केले आणि काय केल्यानंतर शासनानं पैसे टाकायचं ठरवलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता आलेला होता त्या शेतकऱ्यांचं काय, ज्यांना 8वा आलेला नव्हता त्यांचं काय, आणि 9वा येण्यासाठी काय करावं लागणार आहे, आणि 23वा हप्ता पीएम किसान योजनेचा 22वा ज्यांना आलेला होता त्यांना 23वा येणार का, किंवा हे 3 नियम पूर्ण केल्यानंतरच येणार आहे का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे 9वा हप्ता आणि 23वा हप्ता जर तुम्हाला लगेच पाहिजे असेल तर मात्र हे 4000 रुपये येण्यासाठी 3 नवीन नियमांची अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच सर्व शेतकऱ्यांना पैसे टाकले जाणार आहेत। अत्यंत खात्रीशीर आणि महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर तुमच्यासाठी आलेली आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा, कारण ओरिजिनल आणि खात्रीशीर जी तारीख आलेली आहे ती तारीखसुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत आणि अत्यंत आनंदाची बातमीसुद्धा सांगणार आहोत। शेतकऱ्यांसाठी 4000 रुपये एकत्रितरित्या वितरण केले जाणार आहेत आणि 4000 रुपये कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत, कोणता तो दिवस असणार आहे, त्या दिवशीच पैसे पडणार आहेत। अत्यंत खात्रीशीर माहिती आलेली आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आपण घेऊन आलेलो आहोत। पीएम किसान योजनेचा 9व्या हप्त्याची सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली होती आणि तेच पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट होणार आहेत। 2 मेसेज येणार आहेत शेतकऱ्यांसाठी, पहिला येणार आहे नमो शेतकरी योजनेचा आणि दुसरा येणार आहे पीएम किसान योजनेचा। अशा पद्धतीने हे 2 मेसेज आता शेतकऱ्यांना क्रेडिट झाल्याचे पडणार आहेत आणि 4000 रुपयांचं जे क्रेडिट आहे आता ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या दिवशी पडणार आहे, त्याची तारीख किती असणार आहे, सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली आहे की नक्की हे पैसे कोणत्या दिवशी क्रेडिट केले जाणार आहेत, 4000 रुपये जमा केले जाणार, परंतु किती तारीख, कोणते जिल्हे, कोणते शेतकरी आणि कधीपर्यंत हे पैसे पडणार आहेत, कोणत्या बँकेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे, सर्व काही डिटेल माहिती आणि ओरिजिनल खात्रीशीर माहिती आपलं चॅनल घेऊन येत असतं। त्यामुळे अत्यंत आनंदाची अपडेटकडे आपण आता लगेच वळणार आहोत। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे, कारण पेरणीची ओढ लागलेली आहे। पाऊस आल्यानंतर लगेच पेरणी होणार आहे आणि पेरणीसाठी आर्थिक मदत आता ही होण्याची शक्यता आहे।
4,000 रुपये जे जमा होणार आहेत ते सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचे ठरणार आहेत, कारण सर्व शेतकऱ्यांच्या जे पेरेला खर्च येणार आहे त्यामधून करू शकतात. आणि नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याचे पैसे आता कोणत्या शेतकऱ्यांना पडणार आहेत, काय केल्यानंतर पडणार आहेत, सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. काय केल्यानंतर पैसे जमा होणार आहेत, कोणते 3 काम शासनानं महत्त्वाचे सांगितलेले आहेत, ते 3 काम जर तुम्ही केले तरच तुम्हाला हप्ता वितरित होणार आहे, अन्यथा तुम्हाला हा हप्ता वितरण होणार नाही. त्यामुळे हे 3 काम अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत तारीख, त्यानंतर जाणून घेणार आहोत कोणत्या बँकेत येणार आणि तुमचं नाव यादीत आहे का हे कसं तपासायचं, सर्व काही डिटेल माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे 2ही हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले जाणार, परंतु या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, हे 3 काम अत्यंत महत्त्वाचे आहेत. 3 काम केल्यानंतरच हे पैसे पडणार आहेत. आणि अत्यंत महत्त्वाचं पहिलं काम जे शासनानं सांगितलेलं आहे ते पहिलं काम असणार आहे लँड सीडिंग करून घेणं. जमिनीची माहिती जर अद्ययावत केलेली असेल, जर फार्मर आयडीला लँड सीडिंग केलेली असेल, सर्व काही क्लिअर असेल तरच पैसे टाकले जाणार आहेत. दुसरं काम शासनानं सांगितलेलं आहे आधार कार्ड आणि बँक खातं लिंक करून घेणं गरजेचं. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यानंतरच पैसे पडणार आहेत. तिसरं काम सांगितलेलं आहे KYC करून घेणं गरजेचं आहे. KYC पूर्ण केलेली असेल तर मात्र 9व्या हप्त्याचे आणि 23व्या हप्त्याचे पैसे एकत्रितरित्या सुद्धा तुम्हाला पडणार आहेत. त्यामुळे वरील 3ही काम जर पूर्ण असतील तरच तुम्हाला पैसे पडणार आहेत, अन्यथा 9वा हप्ता मिळणार नाही. तुमचा हप्ता येण्यास विलंब होऊ शकतो किंवा तुम्हाला रखडला सुद्धा जाऊ शकतो. अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती आपण घेतलेली आहे आणि अत्यंत महत्त्वाची जी अपडेट आहे अजूनपर्यंत जी तुम्हाला दिलेली नाही अशी अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाची आणि मोठी अपडेट, कारण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो येणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे, जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. तुमचं नाव या यादीमध्ये आहे का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. जर या यादीत नाव असेल तर 9वा हप्ता तुम्हाला पडणार आहे, अन्यथा तुम्हाला हा हप्ता विलंब होऊ शकतो. त्यामुळे या यादीत नाव आहे का कसं तपासायचं ते तुम्ही शासकीय वेबसाईट ज्या संकेतस्थळ आहे अधिकृत त्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचं 3 टप्प्यात 9व्या हप्त्याचं वितरण करण्याचं शासनानं ठरवलेलं आहे. जिल्ह्यांची विभागणी करून 3 टप्प्यात वाटप करण्याचं शासनानं ठरवलं आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे. बँक खात्यात जी रक्कम आहे ती डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाणार आहे. त्यामुळे 2,000 रुपयाचं वितरण जे आहे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं ते आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत 9वा हप्ता 3 टप्प्यात वितरित केला जाणार आहे. राज्यातील जिल्ह्यांची विभागणी करून हप्ता वाटपाची रूपरेषा निश्चित करण्यात आलेली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे 3 टप्पे आता आपण लगेच जाणून घेणार आहोत. कोणत्या 3 टप्प्यात हे वितरण केलं जाणार आहे. पहिला टप्पा असणार आहे कोणते जिल्हे असणार आहेत पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे, अशा पद्धतीने 3 टप्प्यात जिल्ह्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यात सर्वात महत्त्वाचा आणि मोठा जिल्हा अहमदनगर जिल्हा असणार आहे. नंतर आहे पुणे जिल्हा, सोलापूर आहे, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूरला सुद्धा पैसे पडणार पहिल्या टप्प्यात, रत्नागिरी सिंधुदुर्गला सुद्धा पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं वितरण तर हे या जिल्ह्यांना होणारच आहे, परंतु आता दुसरा टप्पा आपण जाणून घेणार आहोत. दुसऱ्या टप्प्यात कोणत्या शेतकऱ्यांना वितरण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जे जिल्हे आहेत, पहिला आहे नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, औरंगाबाद आहे, बीड आहे, लातूर आहे, उस्मानाबाद आहे, परभणी आहे आणि हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना दुसऱ्या टप्प्यात वितरण. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि आता तिसऱ्या टप्पा पाहणार आहोत. अकोला आहे, अमरावती आहे, बुलढाणा आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे, वर्धा आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली, पालघर, ठाणे, रायगड, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या टप्प्यात 3 टप्प्यात मिळून 2,000 रुपयांचं प्रत्येकी शेतकऱ्यांना वितरण आणि 2,000 नमो शेतकरी आणि 2,000 PM किसान योजना या दोनही 4,000 रुपयांचं जे वितरण आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने होणार आहे. परंतु आता आपण जाणून घेणार आहोत कोणत्या 10 बँकेची लिस्टसुद्धा आलेली आहे. त्या 10 बँकेत आता 2,000 रुपयांचं जे वितरण आहे ते करण्याच्या सक्त सूचना केलेल्या आहेत.
कोणत्या 10 बँक आहेत. पहिल्या जी बँक असणार आहे भारतीय स्टेट बँक असणार आहे, बँक ऑफ महाराष्ट्र असणार आहे, पंजाब नॅशनल बँक असणार आहे, बँक ऑफ बडोदा आहे, युनियन बँक आहे, इकडे कॅनरा बँक आहे, इंडियन बँक आहे, सेंट्रल बँक आहे, इकडे बँक ऑफ इंडिया आहे आणि ओव्हरसीज बँक आहे. या बँकेंना कोणत्या दिवशी पैसे पडणार, सर्वात महत्त्वाचा आणि मोठी अपडेट असणार आहे. सर्व शेतकऱ्यांना ओढला गेली आहे की नक्की कोणत्या दिवशी पैसे पडणार आहेत. ती तारीख आता जाहीर करण्याची वेळ आलेली आहे आणि तारीख लगेच आपण जाहीर करणार आहोत. कोणत्या दिवशी पैसे पडणार आहेत सर्व काही अपडेट पाहिलेलीच आहे, परंतु आता या दिवशी पैसे पडणार आहेत, कोणती ती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात बँकेत क्रेडिटचा मेसेज येणार आहे, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. 2000 रुपयांचं क्रेडिट आता सर्व शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याचे पैसे जे क्रेडिट होणार आहेत ते 30 मे 2026 पासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे. 3 टप्प्यात विभागणी करून हे पैसे वितरण केले जाणार असणारे 2000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना टाकले जाणार आहेत. तुम्ही पात्र आहात का यादीत तुमचं नाव तपासायचं आहे तर शासकीय वेबसाईटला या वेबसाईटला जाऊन तुम्ही पैसे येणार कधी पडले का सर्व काही चेक करू शकता. 8 हप्ते आतापर्यंत सुरळीत जमा झाले, परंतु आता 9वा हप्ता या शेतकऱ्यांना या जिल्ह्यात या दिवशी सर्व काही डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.